हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे होळी, त्यामुळे आम्ही ही पूजेची तयारी केलेली आहे। तर पुरणाचा नैवेद्य आणि पूजेची सामग्री काढून झालेली आहे आमची। तू पण करणार आहे पूजा? बाबा होळीची पूजा करणार आहेत आणि अशी आम्ही होळी मांडली आहे। थोडी छोटीच होळी यावर्षी आम्ही केलेली आहे आणि आता आम्ही पूजा करणार आहोत। होळीच्या भोवताली आम्ही अशी छानशी रांगोळी काढली आहे आणि बाबा पूजा करत आहेत। घरातल्या देवांची पूजा आमची सकाळीच झाली आहे आणि घरातही आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे। तर आता आमची होळीची पूजा चालू आहे आणि त्यानंतर होळीला पण आम्ही नैवेद्य दाखवून नंतर मग आम्ही जेवण करणार आहोत। तर बाबा पूजा करत आहेत, तुम्ही पाहू शकताय। सर्वप्रथम त्यांनी हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते अक्षदा फुलं वगैरे ठेवून पूजा करत आहे। तर गाईज, तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर गाईज, होळीच्या दुसऱ्याच दिवशी रंगपंचमी असते, परंतु कोल्हापूरमध्ये रंगपंचमी 30 तारखेला आहे। तर आम्ही त्या दिवशी रंगपंचमी सेलिब्रेट करणार आहोत। तर तोही व्लॉग नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू। Something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes just open the door. One thing certain, I'll always be yours. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. One day I'll be yours.
dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes just open the door. One thing's certain, I'll always be yours. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny. अशी ही आमची होळीची पूजा झाली आहे आणि आता बाबा होळीला आरती करत आहेत. तशी ही छानशी आमची होळीची पूजा संपन्न झालेली आहे. बाबांच्या पूजेनंतर मी आणि आईने दोघीही पूजा करून घेतली. तर अशी आमची होळीची पूजा संपन्न झाली आहे. आणि होळी म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य आला. तर आज आम्ही होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे आणि जेवणातही पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर आजच्या जेवणामध्ये ऑफकोर्स पुरणपोळी, दूध, भात, आमटी, भजी, पापड, बटाट्याची भाजी आणि चटणी असं हा बेत आहे. तर खूप सुंदर असं ताटं आमचं बनून तयार आहे आणि आता मस्त गरम गरम पुरणपोळी आम्ही खाणार आहोत. तर गाईज तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.